त्यामुळे दादांचा दौरा का बदलला, विमानाची वेळ बदलली गेली का, पायलट खरंच बदलले का बदलले, असे काही प्रश्न आहे. मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आला काय, एटीसी ट्रान्सक्रिप्ट, आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आली, का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे, मधील वेळेची विसंगती का आली, पायलट रडारचा 1 मिनिट आधीच ते जो ट्रान्सपॉन्डर आहे तो का बंद झाला, का बंद केला गेला, व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं, जर टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला, असा आमचा प्रश्न आहे. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का, त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय. तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजकडनं पाहिजे. पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का, करू शकतं. पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे. काही दिवसांपूर्वी माजी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे, दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं, पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात. म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका त्या एक्सटर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे.